गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल हा गोव्याच्या मातृभूमीने गोव्याच्या सुपुत्रांना मारलेली हाक आहे. गोव्याची माती स्वतःच्या स्वदेशीकरणाने नटू पाहते आहे. गोव्याचे जलस्रोत मग नदी असो समुद्र असो ही सगळी तुम्हा आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ पाहत आहेत. आम्ही गोमंतकीय खूप भाग्यवंत, निसर्ग संपन्नता आम्हा सर्वांस लाभली आहे आणि अशा या निसर्गरम्य मनोहर अशा गोमंतकात तुमचा आमचा सर्वांचा जन्म आहे. आणि म्हणून गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल हा गोमंतकीयांचा फेस्टिवल आहे. इथे गोव्याचा वारसा सांभाळणाऱ्या लोकांचा हा फेस्टिवल आहे. आक्रांतांकडून अत्याचार सोसले खूप, तरी सुद्धा आपला झेंडा काही खाली पडू दिला नाही. गोमातेचं रक्त सांडलं खूप, परंतु गोरक्षा करणं थांबलं नाही. एवढंच काय, आपल्या माता भगिनींच्या अंगावर आले तिथे सुद्धा आपल्या भूमिपुत्रांनी आपलं शौर्य दाखवलं. अशा या गोमंतकीयांचा उत्सव म्हणजे गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल. सांगेला ज्याला आम्ही सगळेजण संगमपूर म्हणू, या संगमपूरला आपण सर्वांनी 19 फेब्रुवारीला उपस्थित राहायचं आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशा प्रकारच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आणि त्याचंच गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि संत महंतांच्या आशीर्वादाने हा सोहळा जो आहे तो दिव्यत्वास जाणार आहे. छत्रपती शिवाजी आणि गोवा हे नातंच काहीतरी वेगळं रूप धारण करून येतं आणि म्हणून खरंच अभिमान वाटतो, गर्व वाटतं की आम्ही हिंदू आहोत. आज सांगेची सगळी शिवसाम्राज्य समिती जी आहे त्या सर्वांनी कंबर कसलेली आहे. संपूर्ण सांगे एकदम पंढरपूर जसं व्हावं तसं संगमपूर झालेलं आहे. अशा या संगमपुरामध्ये जे स्वराज्याचं पाणी वाहतं त्यात आपणही सर्वांनी अघमर्षण 19 तारीखला करायचं आहे. म्हणून संध्याकाळी 6 वाजता संगमपूरमध्ये भव्य अशा प्रकारची दिंडी आरती, आपल्या नद्यांचं संरक्षण व्हावं म्हणून नदीचं पूजन, नदीचं आरती आणि साक्षात स्वयंभू अशा शिवलिंगावरती अभिषेक संपन्न होणार आहे. एकेकाळची आमची ही राजधानी आज आम्ही पुन्हा एकदा तिला ते गौरवाचं रूप देऊ करतो आहोत. अशा या संगमपूरमध्ये ठीक 5:30-6 वाजता आपण सर्वांनी उपस्थिती लावा. भव्य अशा प्रकारच्या रॅलीने संत महंतांच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या राज्याचे नेते जे आहेत त्यांच्या सोबत आपण सर्वांनी शिवछत्रपती महाराजांच्या भव्य मूर्ती लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहायचं आहे. आदरणीय मंत्री सुभाष फळदेसाईजी या सगळ्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्याच अथक प्रयत्नांनी छत्रपतींचं भव्य रूप संगमपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून तुम्हा सर्वांना स्वागत. मोठ्या संख्येने आपण सर्वांनी यावं.
शनिवार दिनांक 21 या दिवशी पहाटे 6 वाजता असं म्हणतात की सूर्योदय काळी योग साधना करावी. तशी सगळे संत एका व्यासपीठावरती बसतील आणि त्यांच्यासोबत त्या सगळ्या संतांची पूजा होईल. एक सुंदर अशा प्रकारची संतपूजन सोहळा जो आहे तो संपन्न होईल आणि संतांच्या उपस्थितीत आपण सर्वांकडून हजारो लोकांकडून योग साधना संपन्न होणारी आहे. लोक सांगताहेत हे बीच जे आहे ते नागड्या उड्या लोकांनी बसण्यासाठी नाही, ही योग साधनेची जागा आहे. आम्ही जगाला सांगू बीच फक्त नंगा नाच करणाऱ्या लोकांसाठीचे नाहीत, ती आमच्या सर्व ऋषी मुनी साधू संतांची ती तपस्थली आहे. संत पूजनाचा सोहळा आणि योग साधनेचा योग आपण सगळेजण साधणार आहोत. आणि त्यानंतर भव्य अशा प्रकारची मॅरेथॉन, हजारो लोक जे आहेत ते रन फॉर स्पिरिच्युअलिटी या उद्देशाने समुद्राच्या काठी धावणार आहेत. कशासाठी धावणार? जागृती करण्यासाठी की ह्यात हे सगळे बीच जे आहेत ते आता स्पिरिच्युअलिटीसाठी लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. आणि म्हणून हे मॅरेथॉन जे आहे ते संपन्न होणार. आणि याच मॅरेथॉन नंतर सगळे जे साधू संत आहेत, मोठी मोठी महामंडलेश्वर, मंडलेश्वर, आखाड्याचे अध्यक्ष, त्यानंतर रामानुजाचार्य, रामानंदाचार्य, शंकराचार्य अशी जी मोठी मोठी पीठं आहेत, या पीठांना घेऊन आपण सगळ्यांनी जसे शाही स्नानाला जातात त्याप्रमाणे समुद्राच्या काठी आपण सगळे साधू संतांसोबत अमृत स्नानासाठी जायचं आहे. हे समुद्र स्नान भव्य दिव्य स्वरूपाचं असणार आहे. मिरवणुकीने आपण सगळ्यांनी साधू संतांना समुद्राकडे घेऊन जायचं आहे. आणि सगळी जी मंडळी आहे ती साधू संत पहिले जातील, त्यानंतर अतिथी लोक जातील, त्यानंतर आपण सगळ्यांनी साधू संतांच्या पाठीमागे थांबायचं आहे. छान अशा प्रकारे सगळे समुद्राच्या काठी साधू संत पहिल्यांदा देवदेवतांचं पूजन करतील. साधू संत जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे जे त्यांची जी पद्धती आहे पीठाप्रमाणे त्याप्रमाणे आपल्या दंडाची पूजा करतील. त्यानंतर हळूहळू हळूहळू सगळे साधू संत जे आहेत ते ध्यानधारणा करतील, मंत्र जप करतील. कालांतराने हळूहळू जसजसा क्रम जाईल तसतसा सूर्य जो आहे तो त्या सूर्याचं दर्शन झाल्या झाल्या सर्व साधू संत जे आहेत ते सूर्याला अर्घ्य देतील. आणि सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर सगळे आपल्यासोबत आपण सगळ्यांनी ज्या शंख असेल, घंटिका असेल, त्या सगळ्यांचा निनाद आपल्या सर्वांना करायचा आहे. सगळ्यांनी आपापल्या गृहस्थ आश्रमामधून आपली जी जी काही नाद घोष करणारी जी अवजारं आहेत ती घेऊन यायचं आहे. मग तो शंख असेल, घंटिका असेल, तुमच्याकडे जे वादन साहित्य असेल ते आपण सगळ्यांनी त्या समुद्राच्या काठी वाजवायचं आहे. सगळेजण शंख वाजवणार आहेत, सगळेजण घंटिका वाजवणार आहे. काय रमणीय दृश्य असणार आहे. स्वर्गीचे देव वर असं म्हणतात राहून तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतील. धन्य हो गोवेकरांनो. ही संधी आपण सोडायची नाही, ध्यानात ठेवा. लहान बाल वृद्ध सर्वांनी या संतांसोबत आंघोळ करण्यासाठी स्नानासाठी यायचं आहे. आणि यानंतर मग आपल्या घरून आपण जे काही देवदेवता आणल्या असतील, छोटीशी प्रतिमा, तिचा आपण सगळे साधू संत जे आहेत ते स्नान करतील. त्या सगळ्या देवदेवतांना स्नान घालून झाल्यानंतर पहिले साधू संत स्नान करतील. आणि 3-4 प्रकारची जी स्नानं आहेत ती साधू संतांची झाली की मग आपण साधू संतांच्या श्रीचरणी कलशाने पाणी अर्पण करायचं आहे. आणि मग स्वतःवरती आपण
अभिषेक करून घ्यायचा आहे. म्हणून आपल्यासोबत कलश पण घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे सगळ्या साहित्यांसह कोणी आपल्या घरामध्ये जेवढं कोणाकडे त्रिशूल असेल, माला असेल, सगळं जे आहे ते येताना सोबत घेऊन जा. सुंदर अशा प्रकारचं धार्मिक दृश्य जे आहे ते समुद्राच्या काठी आपल्याला दिसणार आहे. आणि सगळ्या आपल्या देवदेवतांचं स्नान झालं, साधू संतांचं स्नान झालं की मग आपण सगळ्यांनी अभिषिक्त व्हायचं आहे, उत्तम स्नान करायचे आहे, मनसोक्त स्नान करायचं आहे. आपल्या सगळ्या वाडवडिलांना तृप्त करणारं स्नान जे आहे, आपल्या सगळ्या देवदेवतांना तृप्त करणारं स्नान जे आहे, आपल्या सगळ्या राष्ट्राला शांत करणारं जे स्नान आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी समुद्रात उभं राहून प्रार्थना करायची. आणि ही प्रार्थना झाली की मग आपण सगळ्यांनी समुद्र नारायणाची पूजा करावी, याकडे प्रार्थना करावी. हे समर्था, हे नारायणा, तू आमचा सर्वांचा बाप आहेस. तुझ्याच कुशीत आम्ही सगळे गोवेकर निवास करतो. कोणाच्या नशिबी नाही, पण आम्हाला तुझा सहवास घडलेला आहे. हे देवा, तुझी कृपा अशीच आम्हा सर्वांवरती असो. इथे आमचे जे काही व्यवसाय आहेत, हे व्यवसाय भरभराटीस जाओ. इथे असलेल्या सगळ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. इथे असलेल्या लोकांची सगळ्यांची आरोग्य जी आहे ती चांगली होवो. आमच्याकडे पद्धत आहे, आपण समुद्रात स्नान केल्यानंतर आमच्या तब्येती सुधारतात. वर्षातून एकदा आम्ही स्नान करतो. यंदा स्नान मात्र सगळ्या साधू संतांसोबत करण्याचं भाग्य आपल्या गोमंतकी यांच्या नशिबी आलेलं आहे. सोबत कोणी मंत्रीगण असतील तर तेही आपल्यासोबत स्नान करतील. गोमंतकातले महनीय मान्यवर आपल्यासोबत स्नान करतील. आणि त्यानंतर समुद्र नारायणाकडे प्रार्थना केल्याबरोबर समुद्राला एक आपण अर्घ्य द्यायचं. समुद्राकडे आपण सगळ्यांनी तर्पण करायचं आणि आपल्या आपल्या स्वस्थानी आपण त्या दिवशी जायचंय. हा दिनांक 21 तारीख शनिवारी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंतचा कार्यक्रम आहे. असा हा भव्य दिव्य सोहळा 21 तारीखला अनुभवायचा आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जे संत आलेले आहेत त्यांच्यासाठी संतांचं एक संमेलन होणार आहे. ते संतांचं संमेलन संध्याकाळी ते संत आपले विषय जे काही राष्ट्रासाठी धर्मासाठीचे आहेत ते एका कॉन्फरन्स हॉलमध्ये संध्याकाळच्या सत्रात करतील. पण सगळ्या लोकांसाठी मात्र तिथे मुभा नसणार. फक्त संत बसतील आणि चर्चा करतील. आपला कार्यक्रम सर्व लोकांचा फक्त सकाळी 6 ते दुपारी 11-12 पर्यंत आहे. सगळ्या लोकांनी मग दुसऱ्या दिवशीसाठीची तयारी करायची आहे. दुसऱ्या दिवशी साधू संत जे आहेत ते त्या परिसरामध्ये अटन करतील, फिरतील. सगळे आमची जी काही घरं आहेत, दुकानं आहेत, थोड्या थोड्या दुकानावरती, थोड्या थोड्या घरांमध्ये संत जे आहेत ते आपली आशीर्वाद देण्यासाठी, आपली पदचिन्ह सोडण्यासाठी तुमच्या दारी येतील. कोणाची इच्छा आहे ते बिचारे भाग्यवंत ठरतील. परंतु संत जे आहेत त्या परिसरामध्ये भ्रमण करणारे आहेत. आणि हे झाल्यावरती मग छान अशा प्रकारे दुपारच्या सत्रामध्ये संत समुद्राच्या काठी थांबतील. आणि संध्याकाळी बरोबर 3 वाजता भव्य अशा प्रकारची जी शोभायात्रा आहे, भव्य अशा प्रकारची जी रथयात्रा आहे, अशा रथामध्ये भव्य अशा संत जे आहेत ते बसतील आणि देवी शांतादुर्गेच्या प्रांगणाकडून थेट समुद्राच्या काठी रथारूढ होऊन वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे काही गोमंतकी अशा प्रकारची जी लोककला आहे ते सादर करत वाजत गाजत संतांसोबत आपण सगळ्यांनी समुद्राच्या काठी जायचं आहे. तिथे पोचल्याबरोबर समुद्राच्या काठी महाआरती संपन्न होणारी आहे. आणि या महाआरतीला संध्याकाळी बरोबर 6:30च्या दरम्यान सुरुवात होणारी आहे. सूर्यास्त होता होता ही महाआरती संपन्न होणारी आहे. आणि या महाआरतीचं जे दिव्य अशा प्रकारचं दृश्य जे आहे ते सगळ्यांची नजरे जी आहेत ती नजर याच कार्यक्रमाकडे खिळून राहणारी आहे.
सगळ्यांच्या नजरा या महाआरतीसाठी थांबलेल्या आहेत. कधी एकदा या गोमंतकामध्ये समुद्राच्या काठी त्या दिव्य अशा प्रकारच्या भगवान श्री समुद्र नारायणाची महाआरती संपन्न होते आहे आणि ते मी माझ्या डोळ्याने पाहतो आहे. सगळे साधू संत या मायबापाचा आरती सोहळा संपन्न करीत आहेत. हे बघायला मुद्दाम सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि हे सगळं जे आहे ते साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होईल. आपले गोमंतकाचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत या कार्यक्रमाला असतील. वेगवेगळ्या प्रकारचे बाकीचेही आमचे मंत्री जे आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील. आणि आपण सगळ्यांनी जे जे कोणी आपल्या गोमंतकातले जे जाणते आहेत, शिक्षक आहेत, हेडमास्टर आहेत, सरपंच आहेत, पंच आहेत, त्यानंतर आपले कोणी प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलवायचं आहे ते सगळ्यांना या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला मुद्दाम बोलवायचं. समुद्र आरतीचा संपन्न झाला की मग सगळ्या साधू संतांची आशीर्वचनं होतील आणि आशीर्वचनं झाल्यानंतर काही लोकांना सन्मान सत्कार सोहळे होतील. आपण सगळ्यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे. हा सोहळा संपन्न झाला की गजर गोमंतक हा गोमंतकीय कलाकारांकडून गजराचा कार्यक्रम जो आहे त्याचं नावच आहे गजर गोमंतक. सगळ्या गोमंतकीयांच्यासाठी आस्वाद घेण्यासाठी अशा प्रकारचा हा भक्तीचा किंवा संगीताचा कार्यक्रम जो आहे तो सुसंपन्न होणार आहे. याही कार्यक्रमाच्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. तसेच समुद्राच्या काठीही आपल्याला त्या दिवशी संगीतासोबत नाचायचं आहे. आपल्याला जर गोमंतकाची संस्कृती जर दाखवायची असेल तर ते सगळी कारणं बाजूला ठेवून आपण सर्वांनी मायभूमीसाठी या भक्तीच्या रंगात रंगवायचा आहे. म्हणून या भक्तीचा कार्यक्रम जो आहे तो संगीताचा कार्यक्रम होईल. मग त्यानंतर तुम्हा सर्वांसाठी छान अशा प्रकारचा महाप्रसाद ठेवलेला आहे. तो आपण सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा आणि मग आपापल्या निवासस्थानी जायचं आहे. दिनांक 23 तारीखचा कार्यक्रम आहे तो समुद्र सफर म्हणजे बोट क्रूजवरती सगळे संत जे आहेत ते येतील. संतांना आपले जे समुद्र आहे, नदी आहे, या सगळ्या पटलावरती त्यांना भ्रमण करणार. तुम्ही लक्षात ठेवा, हे जे गोव्याचं चित्र आहे ते आम्हाला विश्वभर न्यायचं आहे. गोव्यात फक्त पार्ट्या करायला, फक्त नंगा नाच करण्याला, फक्त ड्रग्स हे नको झालेले दारू इत्यादी गोष्टींसाठी गोवा नाही आहे. गोवा इतका पवित्र आहे. आणि त्यानंतर 24 तारीखला इथे गो संमेलन ठेवलेलं आहे आणि संतांसोबत तुम्हा सर्वांना 24 तारीखला भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याला भंडारा म्हणतात. तो भंडारा कार्यक्रम जो आहे तो 24 तारीखला दुपारी ठेवलेला आहे. काही देवस्थानातले पदाधिकारी त्याच्यामध्ये असतील, काही जे गोरक्षा करणारे लोक असतील आणि आपले गोमंतकाचे काही विशेष अशा प्रकारचे अतिथी संतांसोबत भोजन करतील. आणि भोजनोत्तर संतांना आपण सर्वांनी विदाई करायची आहे, म्हणजे नमस्कार करायचा आहे, कारण त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. अशा प्रकारे 19 ते 24 या सगळ्या दिवसांसाठीचा कार्यक्रम आहे. बाहेरच्या देशांमधून जे लोक येणार आहेत, व्हिएतनाममधून लोक येणारी आहेत, त्यानंतर साऊथ कोरियामधून लोक येणारी आहेत, दुबईवरून लोक येणारी आहेत, चायनामधून लोक येणारी आहेत. या सगळ्यांसाठी एक विशेष अशा प्रकारचं ताज विवांता हॉटेलमध्ये वेगळं एक सेमिनार ठेवलेला आहे, कॉन्फरन्स ठेवलेली आहे, गोवा विजन समिट. आणि हाही कार्यक्रम जो आहे तो काही रेस्ट्रिक्टेड लोकांसाठी, जे बाहेरची लोक आहेत ते येणारी आहेत आणि ते त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतील. हा कार्यक्रम मात्र 20 तारीखला संध्याकाळी असणार आहे. त्यामुळे हे सगळ्या कार्यक्रमांचा आपण सर्वांनी जरूर उपयोग करून घ्यावा आणि आपण सगळ्यांनी गोमंतकाचं ऋण जे आमच्यावरती आहे, मातृभूमीचं ऋण जे आमच्यावरती आहे, त्यातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न जो आपण सगळेजण करतो आहोत त्यात सहभागी व्हा, सहयोगी व्हा.
एवढंच आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. यायचं गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवलला तर मातृभूमीसाठी. मातृभूमी नेशन ऑलवेज फर्स्ट. मातृभूमी सर्वोपरी. सर्वात प्रथम जर कुणाचं काम व्हावं तर मातृभूमीचं काम व्हावं. बऱ्याचशा लोकांना हा विषय जो आहे तो आपल्याला प्रतिपादन करायचा आहे. म्हणून या गोमंतक भूमीसाठी आपण जे करणार आहोत ते पुढची जी पिढी आहे त्यांच्याकडे हा आपला वारसा, लोकनृत्याचा वारसा, लोककलेचा वारसा, संगीताचा वारसा हा आम्हाला सर्वांना या पुढच्या पिढीकडे द्यायचा आहे. देऊया ना? त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हा आणि तयारीला लागा आणि गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल 2026 यशस्वी करावा. बोलो भारत माता की.